आता बघ आमची नवीन सुपर स्पीडो. ही चांगली तर आहे, पण डायरेक्टर सर, ओपन गाड्या स्टंटसाठी खूप रिस्की असतात. ही तर अशीच खूप कूल वाटतेय. अरे चिको, ही एक मूवी आहे. इथे सगळं प्लॅन्ड असतं. काही रिस्क नाहीये, जस्ट रिलॅक्स. ट्विंकल आणि डोडो, कारच्या पुढे किको आणि सूरजला रेकॉर्ड करायला एक कॅमेरा आणि मागे भयानक विलनला रेकॉर्ड करायला एक कॅमेरा फिट करून घ्या. मी सगळं मॉनिटर वर बघणार आहे. येस सर. झूम 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 झूम. व्हेरी गुड. मुलांनो, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कॅमेरा फिक्स केले. ठीक आहे, तुमच्यासाठी चॉकलेट. डोडो, सॉरी. शाबास मुलांनो. आणि हे बघ, ऐक, हा एक चेस सिक्वेन्स आहे ज्यात बाईकवर विलनला ब्रूम ब्रूम करून अख्ख्या शहरभर तुझा पाठलाग करायचा आहे, गल्ल्यांमधून आणि त्यानंतर ब्लॉक्स वरून उडी मारून आणि शेवटी मग तू सडनली तुझ्या गाडीचे ब्रेक्स मारून गाडी त्याच्या दिशेला वळवायची आणि विलन पण टक्कर चुकवण्यासाठी ब्रेक मारेल आणि हवेत उडून डायरेक्ट खाली येईल. ओके, आम्ही तर रेडीच आहोत डिरेक्टर. अरे वा, चला तर मग ऍक्शन सुरू करूया. ऑल रेडी. सगळे आपापल्या जागेवर आहे. आणि ऍक्शन. हे बघ, सूरजला माहितच नाही की त्याची कार या रिमोट कंट्रोल डिव्हाइसने चालते. त्याला असं वाटते की तोच कार चालवतोय, पण किकोला ही गोष्ट माहितीये. आपला प्लॅन एकदम योग्य रीतीने चाललाय. तू गाडी खूपच चांगली चालवतोस. हा तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. खूपच मजा येते गाडी चालवताना. हो सूरज, मलाही. ओ माय गॉड, हे स्क्रिप्ट मध्ये होतं का? ऑटोमॅटिक कंट्रोल डॅमेज. सर, कंट्रोलर तुटलाय. गाडी ऑटोमॅटिक वरून मॅन्युअल झाली. आता सूरजलाच गाडी चालवावी लागेल. अरे, हा भयानक विलन अचानक गोळ्या का झाडायला लागला.
हे तर स्क्रिप्ट मध्ये नव्हतं ना बाबा. सूरज पुढे लेफ्ट टर्न घे. ओके किको. सूरज अरे मला काहीतरी गडबड वाटते. आपण आता ब्रेक लावून हा सीन संपवायला पाहिजे. यू आर राईट. नाव प्रे. चला आता गाडी तर थांबली आहे ना. पडण्यासाठी इतक्या वर का बरं चालला? नक्की चाललंय तरी कुठे बाप्पा? अरे हे काय आहे? अरे 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 हे सगळं तर सीन मध्ये नव्हतंच. अरे 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 याला पंख कुठून आले? अरे कट 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 कट. अरे 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 कोणीतरी पोलिसांना बोलवा रे, बोलवा. बाबा गेलो रे कामातून. अरे हा कुठून आला? अरे पळा रे पळा. आता तू नाही वाचणार सूरज. Oh no God! प्लीज वाचवा. अरे हे काय? हे सगळं स्क्रिप्ट मध्ये होतं. मला तर काही समजतच नाहीये. हिरो बनायची खूप हौस आहे ना तुला? आता समजेल विलन काय असतो ते. किको! हॅलो किको 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 हॅलो 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 किको सूरजला वाचव. भयानक विलन त्याला खरंच किडनॅप करतोय. किको सूरज मी येतोय. घाबरू नकोस. सूरज! अरे वा मिस्टर डिरेक्टर, काय गोष्ट लिहिलीये तुम्ही. हा 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 हा. वा वा. अरे मेयर साहेब हे कहाणीमध्ये नव्हतंच. म्हणजे सूरज खरोखर किडनॅप झाला. बाबा जाने वाचवता नाही बाबा. खरोखरच असा प्राणी, माणूस, आय मीन प्राणी, तो जो कोणी होता आधी कधीच पाहिला नाही. काय? ते गोळ्या मारायचं पण स्क्रिप्ट मध्ये नव्हतं. मला आधी माहित असतं तर मी गोष्टी इतक्या पुढे जाऊ दिल्याच नसत्या. तुम्ही कोणी घाबरू नका. मी सूरजला काही होऊ देणार नाही. सुडोकू सॉल्व करत बसला तर आपलं पार्सल घरी कसं काय आणणार? सर पुण्यात असं म्हणतायत की आपल्याला आधी सूरजला कसं वाचवायचं हा विचार करायला हवा. हो तसंही आपल्याकडे वेळ कमी आहे.
यांकी तुम्हीच आहात का? काही शंका? बोल, तुला कोणता टॅटू काढायचा आहे? लायनचा, एलिफंटचा, इगलचा की मग टायगरचा? स्नेकचा, तोही हा असा. नाही नाही, हे तर नाही होऊ शकत. हा टॅटू मला दुसऱ्या कोणावरही बनवायला अलाउड नाहीये. ठीक आहे, नका बनवू. पण हे तरी सांगा की तुम्ही असा टॅटू कोणाकोणासाठी बनवलाय? मी टॅटू तर नाही काढू शकत, पण हे जरूर सांगू शकतो की लास्ट मंथ मी असाच एक टॅटू रॉनीवर काढला होता. हे रॉनी अंकल कुठे भेटतील? त्याला भेटणं तर खूपच मुश्किल आहे, पण तू तुझं लक ट्राय करू शकतोस. कुठे? त्या जुन्या कारच्या जंकयार्ड मध्ये, जिथे एव्हरीडे कार्सची फाईट होते. मी तिथेच रॉनीचा टॅटू बनवला होता. थँक्यू दादा. तू मला दादा म्हणाला जरी, तुझी मस्त चटणी बनेल तरी. तिथे बघ सुपर स्पीडो, हे तेच स्नेकचं डिझाईन आहे. मला वाटतं आपण योग्य डिरेक्शनला चाललोय. चल आज जाऊन बघूया. सांभाळून जावं लागेल. ही जागा खूपच धोकादायक वाटते. डोंट वरी सुपर स्पीडो, मी तुला काही नाही होऊ देणार. लहान मुलांना आत जाण्याची परवानगी नाहीये. आत कार्सची फाईट बघताना तुम्हाला कुठेतरी लागू शकतं. अंकल, आम्ही फाईट बघायला नाही, उलट या कार फाईट मध्ये भाग घ्यायला चाललोय. अरे असं इथं काय का? या कार आहेत की हाहाकार, खूपच डेंजरस दिसतात. हं? तिथे बघ सुपर स्पीडो, तोच डबल हेड वाला स्नेकचा टॅटू. याचा अर्थ आपल्याला यांच्याकडूनच कळेल की प्रोफेसर अंकल कुठे आहेत. लेडीज अँड जेंटलमॅन, तुमचा होस्ट आणि दोस्त रॉनी कार वर्सेस कारच्या या नव्या सेगमेंट मध्ये तुमचं खूप स्वागत करतो. यामध्ये जो कोणी माझ्या या कारला हरवेल त्याला मी तो मागेल ती किंमत देईन. पण या फाईटचा फक्त एकच रूल असेल की यामध्ये कोणताही रूल नसेल. So, one down. Now, who is next? या हॅमर कारशी लढणं तर कोणालाच शक्य होणार नाहीये. बरोबर बोललास. पण तुला मात्र हे नक्कीच शक्य आहे. रॉनी अंकल, तुमच्या कारशी मी आणि सुपर स्पीडो लढू. अरे क्या
पोराला आत कोणी येऊ दिलं? चला बाहेर काढा याला. रॉनी अंकल, आता जर आत आलोच आहे तर 2-2 हात होऊनच जाऊ देत ना. फक्त लक्षात ठेवा की जर आम्ही जिंकलो तर आम्ही जे काही मागू ते तुम्हाला द्यावं लागेल. ओके? ओ वा 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 वा, व्हॉट अ कॉन्फिडन्स. जर तू इतका कॉन्फिडन्स दाखवत असशील तर एक चान्स तर तुला द्यावाच लागेल मला. ओके गाईज, लेट्स फाईट. काय केलंस तू किको? मला अडकवलंस. सॉरी सुपर स्पीडो, पण रॉनी अंकलशी डील करण्यासाठी बस हाच एक मार्ग उरला होता. काही हरकत नाही किको, आता चॅलेंज केलेलंच आहे तर बघून घेऊ. अरे जरा बघून लागेल कुठेतरी. मी तर चाललो. मला नाही लढायची अशी जबरदस्तीची फाईट. जर मला लढायचंच नव्हतं तर मारायचं कशाला? आता तुझी खेळ नाही. सुपर स्पीडो, फॉर्म्युला नंबर 78 लाव. ओके किको, ऍक्टिव्हेटिंग फॉर्म्युला नंबर 78. आता बघ मी काय करतो ते. ज्याला चिल्लर समजलो तो तर डॉलर निघाला. शाबास रॉनी, तुझ्या फाईट वर खूप खुश झाला. माग तू काय पाहिजे तुला? रॉनी अंकल, आम्हाला एका व्यक्तीचा पत्ता हवाय. बस इतकंच. विचार, कुणाचा पत्ता हवाय? बेनाम वोचा. तुझी इतकी हिम्मत की तू बेनाम वोच नाव घेतलंस? पण रॉनी अंकल, तुम्ही मला वचन दिलंय की मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल. जर तुमच्यात हिम्मत नाहीये तर तुम्ही असं प्रॉमिस करायलाच नको होतं. जर मी वचन दिलं नसतं तर तुम्हा दोघांना आंधळ करून टाकलं असतं. जगात काही बदलू शकतं, पण रॉनीने दिलेला शब्द नाही. तुला माहितीये का बेनाम वो कोण आहे? बेनाम वोला कोणीच ओळखत नाही, पण तो मात्र सगळ्यांना ओळखतो आणि सगळ्यांची खबरही ठेवतो. बेनाम वोचा पत्ता मला नाही माहित, पण माझे बॉस कोणा त्यांचा पत्ता माहितीये. आणि हे बॉस्को अंकल कुठे भेटतील? बॉस्कोचा पत्ताही नाही माहित मला. यांना काही माहिती आहे की असंच उगाच हवेत तीर मारतायत? पण मला इतकं नक्कीच माहितीये की सन सिटीच्या बाहेर जी जुनी बंद पडलेली स्टीलची फॅक्टरी आहे तो तिथे दर शनिवारी नक्की येतो. पण मी त्यांना ओळखणार कसं काय? बॉस्कोच्या डोक्यावर केस नाही तर 2 तोंडांच्या सापाचा एक मोठासा टॅटू आहे. थँक्यू रॉनी अंकल. चल सुपर स्पीडो. बेनामवो, तू हा रिमोट कंट्रोल माझ्याकडून मिळवलास खरा, पण तू तो ऑपरेट कधीच नाही करू शकणार. आता रिमोट ताब्यात घेतलेलाच आहे तर तुझ्या मुलाला फिलिपिनला पण ताब्यात घेईनच मी. मग या जगावर राज्य करण्यापासून मला कोणीच अडवू शकणार नाही.
घेऊन जा याला आणि आपल्या जेलमध्ये बंद करा. पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम बो आहे तो. अय्यो हा फी तर खूपच मस्ती करतो की. हिंमत नाही तरी सगळ्यांशी भांडतो. टोनी बॉस सारखा सारखा चिडतो. किको दादा, पप्पांकडे कधी जायचं?